पुरंदरमधलं सगळंच पाणी देताना ते दौंडमधून दिलं गेलं हे कदाचित त्यांच्या विस्मरणात गेलेलं असावं, त्यांना स्मरण करून देण्यासाठी मी उभा आहे. बापू तुम्ही माझ्यानंतर बोला ना. मला फक्त एक गोष्ट राहुल कुल जे बोलले आहेत ते रेकॉर्डवरून योग्य राहणार नाही. ही सगळ्या फिगर आहेत, त्यामुळे दौंडचं पाणी कमी करून तुम्हाला पाणी दिलं हे चुकीचं आहे. दुसरं जाणाई सरसाईला माझा विरोध नाही, राजकारण करतायत ते. दुसरा जो विषय आहे तो खुपटेवाडीचा आहे. आता खुपटेवाडीला माननीय राहुल कुल साहेबांनी पाणी मागितलं. ते का मागितलं की पुरंदरमध्ये 3000 एकरवर आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे, तिथे वाचलेलं पाणी जे आहे ते त्यांच्या तालुक्यात दौंडला. महाराष्ट्र जलसंपत्ती अधिनियम 2005 मी मंत्री होतो, अनेक केसेस मी हँडल केलेले आहेत. त्यानुसार निश्चितपणे एका तालुक्याचं पाणी दुसऱ्या ठिकाणी देता येत नाही, नंबर 1. नंबर 2, जेव्हा यांनी मागणी केली त्याच वेळेस डिपार्टमेंटला हे जर पाणी जे आत्ता तर भूसंपादन सुरू आहे, पण हे वाचलेलं जे पाणी आहे ती पुढची माझी जी गावं आहेत राजुरी, रिसे, पिसे या सर्व गावांना द्यावं असा प्रस्ताव दिला आहे. तो प्रस्तावसुद्धा प्रलंबित आहे आणि म्हणून माझी आवश्यकता नसेल पाण्याची तर दिलं तर मी काय हे करणार नाही. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा राहुलजी मी पत्र दिलं होतं की पुरंदरचं उपलब्ध असणारं पाणी पुरंदरलाच दिलं पाहिजे, कायद्याने देता येत नाही. आणि म्हणून ज्या काय प्रशासकीय मान्यता वगैरे दिल्या आहेत याबाबतीत फेरविचार करावा. निश्चितपणे ते कायद्याला धरून नाही. आणि मग त्या बाबतीत सुद्धा एक बैठक एकत्रच जर बैठक घेतली तर ते कायद्याचे सगळे सर्व जे काय नियम आहेत ते देखील मी अधोरेखित करेल. तिसरा जो आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे जानाई सिरसाईचं 350 कोटीचं काम. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला मंत्री महोदय आकडे सांगतो. आकडे 2017-18 पासून 24-25 पर्यंत जे पाणी मिळाले या योजनेला उपलब्ध पाणी आहे 3.5 TMC. पाणी किती मिळालं आहे 2017 430 MCFT. पुणे शहर 22 TMC पाणी वापरत्यांनी त्या शृंखलेतून येणारा जो कालवा आहे त्या कालव्यातून वरवणच्या तलावामध्ये पाणी सोडलं जातं. 300 MCFT, 400 MCFT, 1500 MCFT पाणीच उपलब्ध नाही. आणि जसं जसं पुण्याचा वापर मंत्री महोदय वाढेल तसं इथे पाणी उपलब्ध होणार की नाही अशी शंका आहे. नंबर 1, खाली संसरकट नावाची योजना आहे, गेली 10 वर्ष ती याच प्रकारची योजना आहे, ती बंद आहे. त्यामुळे मागे पुढे या योजनेला पाणी मिळण्याचाच प्रॉब्लेम होणार आहे. आणखी एक GR त्याच्यामध्ये असा आहे, या योजनेसाठी उपलब्ध असणारं कन्व्हेन्शनल मेथडने पाणी होतं 3.5 TMC. बंद पाईपलाईन केल्यानंतर 1 TMC पाणी शासनाने कमी केलेलं आहे. म्हणजे आता राहुलजी आपल्याला फक्त 2.5 TMC पाणी मिळणार आहे. आणि त्याच्यातून किती पाणी मग तुम्ही बंद पाईपलाईन्समधून सुद्धा देऊ शकताय. पाणी कमी उपलब्ध असल्यामुळे 350 कोटी रुपये इथे खर्च करण्याऐवजी नीरा आणि करा जोड प्रकल्प त्याला मान्यता माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्री महोदयांनी दिलेली आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. 4 TMC पाणी उपलब्ध आहे, शाश्वत पाणी आहे. बारामतीची 29 गावं आणि त्याचप्रमाणे पुरंदरची 10 गावांसाठी ही योजना आहे. ही योजना या योजनेला जर आपण हे पैसे वापरले तर त्याचा जास्त फायदा होईल. पाणी कमी उपलब्ध असल्यामुळे माझं हे म्हणणं आहे शासनाचे पैसे व्यर्थ जाऊ नये म्हणून फेरविचार एकदा जरूर करावा अशा प्रकारची विनंती करतो की त्याच बैठकीमध्ये या बाबतीत सुद्धा. आणखी एक तिसरा पुरंदरच्या संदर्भामध्ये मंत्री महोदय मी आकडे सांगतो. हवेलीला 0.14 TMC पाणी आहे, दौंडला पाणी 0.59 TMC 3760 हेक्टरला आहे, पुरंदरला पाणी 14,450 हेक्टरला 2.27 आहे आणि बारामतीला 6,398 म्हणजे 1 TMC पाणी आहे. हे पाणी वाटप 100% झालेलं आहे. त्यामुळे खुपटेवाडीला पाणी कुठून देणार हा प्रश्न आहे. आणि म्हणून निश्चितपणे या बाबतीमध्ये माझं उपलब्ध असणारं पाणी हे आम्हालाच मिळालं पाहिजे अशी मानसिकता आहे. निश्चितपणे त्या बाबतीत विचार करून बैठका लावूनच याच्यातून मार्ग निघतील. मंत्री महोदय, एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात पाणी देण्यासंदर्भात ज्यावेळी प्रश्न तयार होतो त्यातमध्ये काय कायदेशीर अडचणी आहेत, पण मला वाटतं एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात अडचणी येणार नाही. पण तथापि आपला जो आक्षेप आहे की याच्यामध्ये आपल्या तालुक्याचं पाणी कमी होऊन किंवा आपल्या तालुक्यातील उर्वरित भागाला पाणी दिलं गेलं पाहिजे, त्यावेळी उर्वरित पाणी असेल तरच मग द्यावं असा आपला आग्रह आहे. निश्चितपणे याच्यामध्ये काही पाण्याचा वाद उपस्थित करायचा नाही आपल्याला खुपटेवाडी संदर्भात, कारण त्यांनासुद्धा पाणी आवर्षण गावालाच पाहिजे. जी 14 गावं आहेत मला वाटतं तो एक समन्वयाने प्रश्न सोडवता येईल आपल्याला. काही मला त्यासाठी बैठक आपण घेऊ, त्यामध्ये एकत्रित चर्चा दोन्ही
आपण आणि सन्मान्य आमदार राहुल कुल साहेबांचा त्या ठिकाणी एकत्र विचार आपल्याला करता येईल. अध्यक्ष महोदय, जनई सिरसई संदर्भात आपण जो मुद्दा सांगितला उपस्थित केलेला आहे, यामध्ये आता खरं म्हणजे ही मान्यता देताना तर यापूर्वी या सगळ्या गोष्टीचा विचार झाला असला पाहिजे. पाणी किती उपलब्ध आहेत, वास्तविक हे ओपन कालव्यातून देण्याऐवजी बंदिस्त नलिकेतून यासाठी द्यायचं आपल्याला की पाणी उपलब्ध पाण्यामध्ये आपलं सिंचन करायचं. अध्यक्ष महोदय, महत्त्वाचा मुद्दा काय आहे की पुणे महानगरपालिका जी अमर्याद पाणी वापरते, साधारण 16 TMC पाण्याची मंजुरी असताना 22 TMC पाणी वापरतात, 23 वापरतात. आणि अध्यक्ष महोदय, जे नियम आहेत की महापालिकेने वापरत असलेल्या पाण्याचं 80% पाणी रिसायकलिंग करून नदी सोडायचं असतं की जे खाली सिंचनाला जे कम्युनिटी इरिगेशन खाली आहे. दुर्दैवाने आज पुणे महापालिकेकडे अशी कुठली व्यवस्था नाही आहे ना. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची तीच अवस्था आहे. अध्यक्ष महोदय, या संबंधामध्ये पुणे महापालिकेला मी सूचना दिलेल्या आहेत की जर त्यांच्या वापरातलं पाणी रिसायकल केलं नाही, तेवढे टक्केवारी पाणी अध्यक्ष महोदय त्या महापालिकेत आम्हाला कमी करावं लागेल की ज्यामुळे आपला जो मुद्दा आहे की सिंचनाला पाण्याचा परिणाम होतो तो आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी देता येईल. निश्चितपणे या सगळ्या बाबतीतलं धोरण जे आहे हे करताना आपण एकत्र बैठक घेऊन अध्यक्ष महोदय निश्चितपणे विचार करू. चला कुल साहेब बोला. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलं त्याबद्दल आभार. परंतु माननीय विजय बापूंनी काही मुद्दे उपस्थित केले ते रेकॉर्डवर चुकीचे राहू नये म्हणून मुद्दा मी उभा आहे. पहिला त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला की खुपटेवाडीला पाणी देताना पुरंदरचं कमी करू नये, पण बापूंना जलसंपदा राज्यमंत्री ते राहिलेले आहेत. पुरंदरमधलं सगळंच पाणी देताना ते दौंडमधून दिलं गेलं हे कदाचित त्यांच्या विस्मरणात गेलेलं असावं. त्यांना स्मरण करून देण्यासाठी मी उभा आहे. आणि त्यावेळी सुद्धा दौंडचं पाणी कमी करून आपण पुरंदरला दिलं, त्यावेळी आम्ही शेतकरी म्हणून कधीच विरोध केलेला नाही. प्रश्न घ्या कुल साहेब, प्रश्न घ्या. चुकीचे रेकॉर्ड होऊ नये म्हणूनच मी उभा आहे. प्रश्न घ्या. त्याच्यामध्ये बापू तुम्ही माझ्यानंतर बोला ना. आणि प्रश्न घ्या कुल साहेब. आपण त्यानंतर दुसरं त्यांनी जे काही मुद्दा उपस्थित केला की जानाई शिरसाईचं पाणी म्हणजे तुम्ही बंद नळीतून करू नये. आमचा पाठिंबा निराकराला पैसे खर्च करायला काहीच अडचण नाही, परंतु कुठलंही नकारात्मक करणं योग्य नाही. आणि मुद्दाम मी आभार मानतो माननीय मंत्री महोदयांचे की ज्यांनी मुळशी संदर्भातला निर्णय केल्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी निर्णय केल्यामुळे आणि आपल्याकडे बरेचसे अव्यवहार्य निर्णय पूर्वी झालेले असल्यामुळे त्याच्यावर पडदा पाडण्यासाठी, सगळ्यांना पाणी उपलब्ध करण्यासाठीच मी सातत्यानं टाटाचं पाणी या भागामध्ये आणावं म्हणून प्रयत्न करत होतो. दोन्ही समित्या झाल्या, त्यासाठी मी आग्रही होतो. त्याच्यामध्ये दोन्ही समित्यामध्ये सदस्य म्हणून मी काम केलंय. आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी राज्यमंत्री म्हणून सुद्धा जी उत्तरं मला दिलेली त्याची मला कल्पना आहे, परंतु वादाचा मुद्दा उपस्थित करण्याच्या ऐवजी सगळ्यांना पाणी कसं मिळेल या संदर्भामध्ये आपण माननीय विखे पाटील साहेबांनी बैठक घ्यावी आणि शेतकऱ्यातला प्रादेशिक वाद करण्याच्या ऐवजी सगळ्यांना समतोल पाणी वाटप कसं होईल या दृष्टीनं माननीय विखे पाटील साहेबांनी बैठक घ्यावी एवढी विनंती माझी राहील. संयुक्तिक उत्तर द्यावं मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य राहुल कुल साहेबांनी जो मुद्दा मांडला तो बरोबर आहे की याच्यामध्ये खरं स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यात विशेष पुढाकार घेतला होता की जो खडकवासला मुळशी संदर्भात टाटा पॉवरचं पाणी आपल्याला शेतीला देता येईल म्हणून. आणि मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतरच आता या संपूर्ण प्रकल्पाला चालना मिळते. आपण पाणी द्यायची त्यातून आता खात्री अध्यक्ष महोदय आपल्या शासनाला निश्चितपणे आहे. दुसरा मुद्दा जो अध्यक्ष महोदय जो आहे की तो जनई सिरसाई किंवा पुरंदर उपसा सिंचनबद्दलचा, मला हीच सन्मान्य सदस्याने एक चांगली भूमिका मांडली की ज्यात काही प्रादेशिक वाद करायचा नाही. जे एका जिल्ह्यात 2 तालुक्यात वाद नको आहे. आता पाणी खालून वर जातं, वरून खाली येतं. अध्यक्ष महोदयापेक्षा मी म्हटल्याप्रमाणे दोन्ही सन्मान्य सदस्यांच्या समेत आम्ही बैठक घेऊ की ज्यामुळे एक चांगला समन्वयानं मार्ग काढता येईल. राहतं प्रतिसाद प्रश्न कोणाचा नाही आहे, आपला बापूचा आपला नाही आणि राहुलजींचा नाही आहे. निश्चितपणे अध्यक्ष महोदय आपण मार्ग काढू. निर्भय एक मिनिट. हां बापू बोला. मंत्री महोदय, मला फक्त एक गोष्ट राहुल कुल जे बोलले आहेत ते रेकॉर्डवरून योग्य राहणार नाही. दौंडचं पाणी कमी करून तुम्हाला पाणी करून हे दिलं. ज्या वेळेस हा DPR झालाय त्या DPR पासून ह्या सगळ्या फिगर आहेत. त्यामुळे दौंडचं पाणी कमी करून तुम्हाला पाणी दिलं हे चुकीचं आहे. DPR प्रमाणे सर्वांना जावं लागते आणि DPR मध्ये जे दिलेलं आहे त्याप्रमाणे दौंडला 4760 हेक्टरला पाणी आहे, पुरंदरला 14,450 हेक्टरला पाणी आहे. आमचं पाणी कोणत्याही परिस्थितीत, पुरंदरचं पाणी
कोणत्याही नियमानुसार कायद्यानुसार देता येत नाही. म्हणून मगाशी मी म्हटलं या बाबतीत असणारा महाराष्ट्र जलसंपत्ती अधिनियम 2005 याच्या सकट बैठकीत मी आपल्याला सांगेल. इव्हन गुंजवणी धरणामधला ठीक आहे, मंत्री प्रश्न महोदय घ्या बापू. एक मिनिट. आणि म्हणून ते चुकीचं दुसरं जाणाई सरसाईला माझा विरोध नाही. राजकारण करतायत ते. आहे. विरोध नाही माझा. ठीक आहे, चला. मी त्यांना सांगितलं की पाणी कमी आहे मंत्री महोदय त्याचा विचार मंत्री करावा महोदयांनी आणि समर्पक उत्तर फेर द्यायला विचार बैठक करा. लावणार आहेत. बैठकीमध्ये आपल्या विषयाचे मुद्दे आपण मांडावेत. सन्मान्य बापूंनी जो मुद्दा मांडला आणि मी म्हटलं पण आपणही निर्देश दिले, एक बैठक घेऊ आपण, विनाकारण विसंगती राहू नये, समज गैरसमज होऊ नये, कारण नसताना चुकीचं काही रेकॉर्डर येऊ नये. बैठक आहे. घेऊ, अध्यक्ष महोदयांनी मार्ग काढला जाईल. ठीक आहे.